नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आहे 4 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। पुढे तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 4 ऑक्टोबर 2025। आज जर या ठिकाणी आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा या ठिकाणी खानदेश या पूर्णच भागात पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतो। या ठिकाणी बघू शकताय सांगली, अकलूज या ठिकाणी मध्यम ते जोरदार सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळते। दौंड, बारामती, नगर तसेच जुन्नर, श्रीरामपूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मित्रांनो दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी पालघर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। मित्रांनो, इगतपुरी, नाशिक, मनमाड या भागामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच नंदुरबार या ठिकाणी, धुळे, मालेगाव या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते। लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्या दुपारनंतर आज भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, या ठिकाणी केज, कळंब, परळी, बीड, चौसाळा तसेच भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर, औसा, लातूर, निलंगा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर आज पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, गंगाखेड, जालना या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो। एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पुढील 2 ते 3 दिवस आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो। विदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम तसेच पुसद या ठिकाणी, भंडारा, गडचिरोली या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो विदर्भातील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला त्या तीव्रतेचा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा, कोकणपट्टी, खानदेश याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी विदर्भामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।